जास्तीत जास्त 30% कर आताच्या काळात आपण भरतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या शेतकऱ्यांना पैशाच्या स्वरूपात कर भरायचा आहे त्या शेतकऱ्यांना 33% कर भरावा लागायचा आणि ज्या शेतकऱ्यांना धान्याच्या स्वरूपात कर भरायचा त्या शेतकऱ्यांना 40% कर भरावा लागायचा. आता हा जो धान्याच्या स्वरूपात कर जे शेतकरी भरायचे त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा काय उद्देश होता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा काय फायदा होता, तर ज्यावेळी शेतकऱ्याचं धान्य बाजारात विकण्यासाठी तयार होईल त्यावेळी जर शेतकरी त्याचा जो धान्याचा भाग आहे ते सरकारात कर म्हणून ज्यावेळी भरेल त्यावेळी काय होईल, शेतकऱ्याला कर पैशाच्या स्वरूपात भरण्यासाठी लगेच त्याचं जे उरलं धान्य आहे ते विकावं लागणार नाही. त्यामुळे सरकारला काय फायदा झाला, तर ज्यावेळी पीक हे बाजारात येतं त्यावेळी धान्याचे भाव हे गडगडलेले असतात, म्हणजे कमी दरात ते धान्य विकलं जातं. अशा वेळी जर सरकारात कर म्हणून धान्य शेतकऱ्यांना दिलं, शेतकऱ्याकडे पण काही प्रमाणात धान्य हे त्याच्याकडे जर साठून राहिलं आणि सरकार सुद्धा जर ते साठून राहिलं तर ज्यावेळी धान्याचे भाव ज्यावेळी वाढतील त्यावेळी शेतकरी आणि सरकार हे दोघंही त्यावेळीच ते धान्य मग विकण्यासाठी बाजारात आणू शकतात. हा त्यामागचा एक फायदा होता किंवा हा अर्थकारणाची ही बाजू